कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जागीच केले ठार। राहुरी सतत होत असलेल्या भांडणातून पतीने पत्नीला बेदम मारहाण करून जागीच ठार केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास राहुरी शहरातील येवले आखाडा येथे घडली आहे। घटनेनंतर आरोपी पती हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला असून या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। या घटनेतील मयत उर्मिला केशव लगे वय वर्ष 35 या आरोपी पती केशव श्रीराम लगे, 2 मुलं, सासू सासरे असे सर्वजण राहुरी शहरातील येवले आखाडा परिसरात राहत होते। मयत पत्नी व आरोपी पती दोघांमध्ये कायमच क्षुल्लक कारणावरून वाद होत होते। रात्रीच्या दरम्यान पतीने पत्नीशी वाद केला, त्यावेळी घरातील काही लोकांनी दोघांची समजूत काढून वाद मिटवले होते। त्यानंतर मयत व आरोपी दोघे पती पत्नी त्यांच्या खोलीमध्ये झोपी गेले। रात्री 12 वाजेनंतर दोघा पती पत्नीमध्ये पुन्हा वाद सुरू झाला। मात्र त्यावेळी दोघांचा वाद अगदीच विकोपाला गेला आणि आरोपी पतीने लोखंडी रॉडने हात, पाय व डोक्यावर बेदम मारहाण करून पत्नीची निर्घृण हत्या केली। पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती। त्यानंतर आरोपी पती पहाटे 5:30 वाजेदरम्यान राहुरी पोलीस ठाण्यात हजर झाला आणि माझ्या पत्नीला कोणीतरी मारून टाकले अशी माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच अहमदनगर येथील ठसे तज्ञ आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली। यावेळी पोलीस पथकाने मयत पत्नीचा मृतदेह ताब्यात घेतला। त्यानंतर ठसे तज्ञांनी घटनास्थळी ठसे मिळवले, परंतु पोलीस पथकाला संशय आल्याने त्यांनी आरोपीला पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली। दुपारी वैद्यकीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी मयत महिलेचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला। या घटनेबाबत मयत महिलेचा भाऊ मयूर कचरू गाडेकर राहणार माळी चिंचोरा तालुका नेवासा यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी पती केशव श्रीराम लगे राहणार येवले आखाडा राहुरी याच्यावर खुनाचा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार टीव्ही 9, राहुरी, अहमदनगर।